गेल्या काही दिवसात महिलांवर अत्याचाराचे अनेक घटना समोर आल्या असून अशातच हिंदू मुलींना हिंदुत्ववादी संघटनेकडून सावधान राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे। कारण या घटनेमध्ये लव्ह जिहादच्या घटनाही समोर आल्याचे हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे। तर अशोभनीय कृत्य करणाऱ्यांच्या मागे काही राजकीय पुढारीही असून मुलींनी सतर्क राहावे असा इशारा या संघटनांकडून देण्यात आला आहे। याबाबत सातारा, लातूर, संभाजीनगर येथे घडलेल्या घटनेचे दाखलेही हिंदुत्ववादी संघटनेकडून देण्यात आले आहेत। जय श्रीराम। सातारा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लव्ह जिहादचं प्रकरण खूप होत आहे। साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या करून जीव संपवला। ही घटना मनाला सुन्न करणारी आहे आणि समाज म्हणून हिंदू समाज म्हणून डोळे उघडण्याची गरज आहे हिंदू समाजाला। आत्महत्येचे कारण काय आहे की सलीम मोहम्मद खान यांनी पहिले तिच्यासोबत मैत्री केली, त्यानंतर मग बलात्कार वगैरे केला। तिच्यावरती अनेक वेळेस बलात्कार केले। ती नंतर धर्मांतरण करायला लावले, तर त्यावेळेस तो नाही म्हटला। तर मग तिला धमक्या देण्यात आल्या की बाई तुझ्या घरच्यांना मारून टाकल, तुला मारून टाकल। त्यानंतर लातूर मधली एक 70 वर्षीय महिलेवरती कृत्य जिहादींनी तिच्यावरती बलात्कार केला। सादिक शेख नावाचा जिहादी तो तिनेही बलात्कार केला आणि तिला मारून टाकले। मारल्यानंतरही तिच्यावरती वारंवार बलात्कार म्हणजे शरीरावरती मृतदेहावरती बलात्कार करण्यात आले। तर यांची मानसिकता एकदम खालच्या पातळीची। तुम्ही समजून घ्या हिंदू मुलींनो की भरपूर वेळेस घडत आहे तरी तुमचे डोळे उघडत नसल तर काय करणार आहे। काही दिवसापूर्वी अशीच घटना संभाजीनगर मधील रक्षाबंधनच्या सुट्टीत आलेली पूजा पवार देखील जिहादीच्या कासिम पठाणच्या अत्याचाराने शिकार झाली। त्यानंतर तिने तिच्या घरच्यांना धमकवण्यात आले। अशा खूप घटना घडत आहे आपल्या शहरामध्ये, संभाजीनगरमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये। तरीही तुम्ही मुली समजत नसाल तर काय करणार आहे। अशाच भरपूर घटना घडत आहे आणि काही काँग्रेसचे नेते निवडून आले तर हे जिहादींचा मासपणा खूप वाढलेला आहे। अजून ते मासपणा करत आहे की लव्ह जिहादचे प्रमाण, गो हत्याचे प्रमाण त्यांना खूप म्हणजे सपोर्ट करत आहे। काही बोटावर मोजणे इतके राजकारणी निवडून आलेले हिंदू आया बहिणींना टार्गेट करण्यात येत आहे। तर तुम्ही हे समजून घ्या की खूप म्हणजे आपला हिंदू संस्कृती टिकली पाहिजे, त्यासाठी तुम्ही हे लव्ह जिहाद पासून वगैरे लांब राहा। आणि तुम्हाला आता म्हणजे काय बोलायचं आम्हाला ते समजलंच असेल। हिंदू आया बहिणींनी टार्गेट करण्यात जात आहे हिंदू धर्म खतऱ्यामध्ये, तर तुम्ही जिहादींपासून लांब राहा एवढे बोलून मी एक RSSचा एक बजरंग दलचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो, जय हिंद, जय श्रीराम, जय गोमाता।